नमस्कार मंडळी, हे आज मी सोया चिली बनवलेली आहे. सोयाबीन घेतलेले आहेत, गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे. ते पाणी गरम झाल्यानंतर त्यात सोयाबीन टाकायचे, त्यात मीठ पण टाकलेलं आहे. आता हे सोयाबीन टाकून घ्यायचे, त्याला चांगलं भिजू द्यायचं. आता हे थंड झालेलं आहे, मी बघून घेते. हे बघा, सोयाबीन पण मस्त भिजलेले आहेत. ते पाण्यातून बाजूला काढते. हे पाण्यातून बाजूला काढून घ्यायचे आणि ह्याच्यात पाणी असं अजून ते पूर्णपणे काढून घ्यायचं बाजूला सोयाबीनमधलं. आता हे मी सगळे पाणी काढून घेते. पाणी काढून घेतलेलं आहे बघा पूर्ण. आता त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ हे पूर्ण कोट करून घ्यायचं आहे. मीठ टाकले, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी तळून घ्यायचे. कोट केलेले आपण जे सोयाबीन आहे ते चांगले तळून घ्यायचे. हे बघा, त्याच्यामध्ये आपण हरभऱ्याचं पीठ पण टाकू शकतो, कॉर्नफ्लॉवरसोबत मिक्स किंवा फक्त हरभऱ्याचं पीठ. मी फक्त कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे. आता त्याची ग्रेव्ही बनवून घेते. हे कांदा टाकलेला आहे तेलामध्ये. ही शिमला मिरची आहे, 2 शिमला मिरची कट करून घेतलेल्या आहेत. याच्यापेक्षा मोठी साईज ठेवली तरी चालते शिमला मिरचीची. हे आल्याचे तुकडे आहेत. हे पत्ताकोबी. म्हणजे असेच घरगुती टिप्स आणि रेसिपीज स्टिचिंगचं आहे माझ्या चॅनलवरती. ते जर बघायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सोया चिली सॉस टाकलेला आहे, ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे आणि केचप. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे सोयाबीन तळलेले हे चांगले मिक्स करून घ्यायचं, थोडंसं पाणी ओलसर होण्यासाठी. आता हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे थोडं, ते पाण्यात मिक्स करून त्याच्यावरतून टाकायचं. हे पाणी सोयाबीन टाकण्याच्या अगोदर टाकलं तरी चालतं. वा, मस्त झालेलं आहे. मस्त खमंग वास येत आहे. टेस्टी झालेलं आहे. नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.